मुलाच्या 12व्याच्या दिवशी सून म्हणाली, घर खाली करा. म्हातारा बाप शांतपणे निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी सुनबाईंच्या ऑफिसमध्ये जाऊन बापाने जो बॉम्ब टाकला त्याने सुनेचा श्वासच कोंडला. नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील एका सुंदर फ्लॅटमध्ये 65 वर्षांचे माधवराव आपला मुलगा समीर आणि सून नेहा यांच्यासोबत राहत होते. माधवराव एका सरकारी कचेरीतून हेड क्लर्क म्हणून निवृत्त झाले होते. समीर एका खाजगी कंपनीत इंजिनियर होता, तर सून नेहा नाशिकच्याच एका मोठ्या फायनान्स कंपनीत ब्रँच मॅनेजर होती. नेहाला तिच्या पदाचा आणि पैशांचा प्रचंड गर्व होता. सगळं काही सुरळीत चालू असताना एके दिवशी अचानक काळ कोसळला. ऑफिसमधून येताना समीरला गाडीवरच भयंकर हार्ट अटॅक आला आणि वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी समीर हे जग सोडून गेला. माधवरावांच्या आयुष्याची दोरीच तुटली. म्हातारपणी पोटच्या पोराची तिरडी उचलण्यासारखं दुसरं कोणतंही मोठं दुःख या जगात नाही. घर पूर्णपणे शांत झालं होतं. तो निष्ठुर प्रसंग आणि सुनेचा खरा चेहरा. समीरच्या निधनाला 12 दिवस उलटले. 13वीचा विधी आटोपला. आलेले पाहुणे आणि नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. रात्री माधवराव समीरच्या फोटोसमोर शून्यात नजर लावून बसले होते. त्यांच्या डोळ्यातले अश्रू अजूनही थांबले नव्हते. तेवढ्यात सुनबाई नेहा त्यांच्या खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर दुःखापेक्षा एक विचित्र कठोरपणा होता. तिने माधवरावांसमोर उभे राहून थेट विषय काढला. बघा बाबा, जे व्हायचं ते झालं. आता समीर या जगात नाही. मला माझं पुढचं आयुष्य बघायचंय. समीरने हा 50 लाखांचा फ्लॅट घेतला होता. आता तो माझा आहे. तुमचा आजारपणाचा आणि जेवणाचा खर्च मी एकटी उचलू शकत नाही. त्यामुळे उद्याच्या उद्या 24 तासांच्या आत तुम्ही तुमचं सामान बांधा आणि हे घर खाली करा. तुम्ही गावी जा किंवा वृद्धाश्रमात जा, पण मला या घरात आता कुणीही नकोय. पोटच्या पोराच्या 13वीच्याच दिवशी एका बापाला घरातून हाकलून दिलं जात होतं. माधवरावांच्या काळजाचे 1000 तुकडे झाले, पण ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी कोणताही वाद घातला नाही की ते रडले नाहीत. माधवराव फक्त अत्यंत शांतपणे आणि मूकपणे हसले. त्यांनी त्याच रात्री एका जुन्या पिशवीत आपले 2-4 कपडे भरले, समीरच्या फोटोला शेवटचा नमस्कार केला आणि रात्री 11 वाजताच ते घर सोडून निघून गेले. नेहाला वाटलं म्हातारा घाबरला आणि कटकट कायमची संपली. तो सत्याचा स्फोट आणि पायाखालची जमीन सरकवणारा प्रसंग. दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ होती. नेहा आपल्या फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये केबिनमध्ये बसून काम करत होती. अचानक तिच्या केबिनचा दरवाजा उघडला गेला. नेहाने समोर पाहिलं आणि ती अवाक झाली. समोर तिचे सासरे माधवराव उभे होते आणि त्यांच्यासोबत एक काळा कोट घातलेला वकील होता. नेहा रागाने खुर्चीवरून उठली आणि ओरडली, तुम्ही इथे काय करताय? मी कालच सांगितलं होतं ना मला तुमचा चेहरा बघायचा नाहीये. सिक्युरिटीला बोलावू का? माधवराव अत्यंत शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कालची ती हतबलता नव्हती. वकिलाने पुढे होऊन एक फाईल आणि कायदेशीर नोटीस नेहाच्या टेबलवर आपटली. माधवराव अत्यंत करारी आवाजात म्हणाले, सिक्युरिटीला मी नाही, आता तू बोलवणार आहेस नेहा. काल तू मला ज्या घरातून माझं घर आहे म्हणून हाकलून दिलंस ना, त्या घराचे हे ओरिजिनल रजिस्ट्रीचे कागद आहेत. जरा उघडून बघते. नेहाने थरथरत्या हाताने ती फाईल उघडली आणि पहिलंच पान वाचताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचा श्वास अक्षरशः कोंडला गेला. त्या 50 लाखांच्या फ्लॅटच्या कागदपत्रांवर समीरचे नाही तर माधवराव जोशी हे नाव स्पष्ट अक्षरात लिहिले होते. माधवराव पुढे म्हणाले, समीरचा पगार कमी होता. त्याला बँक लोन देत नव्हती
म्हणून मी माझ्या आयुष्यभराची पेन्शन आणि PFचे 40 लाख रुपये टाकून हे घर माझ्या नावावर रोखीने विकत घेतलं होतं. फक्त समाजासमोर आणि नातेवाईकांसमोर माझ्या समीरची कॉलर टाईट राहावी, त्याला कमीपणा वाटू नये म्हणून मी दारावर समीर निवास अशी पाटी लावली होती. आणि तुला वाटलं की ते घर समीरचं आहे. अहंकाराचा चक्काचूर आणि वकिलाचा दणका. नेहाचा चेहरा पांढरा फटक पडला होता. तिला घाम फुटला होता. वकील कडक आवाजात म्हणाला, मॅडम, माधवरावांनी कालच तुमच्या नावाने 15 दिवसांची घर खाली करण्याची नोटीस काढली आहे. ज्या बापाने पोटच्या पोराच्या 12व्याच्या दिवशीच त्याला गमावल्याचं दुःख बाजूला ठेवून सुनेच्या मायेपोटी घरात राहायचा निर्णय घेतला होता, त्या बापाला तुम्ही रस्त्यावर फेकलं. आता कायद्यानुसार ते घर 100% माधवरावांचे आहे. जर येत्या 15 दिवसात तुम्ही ते घर खाली करून चाव्या दिल्या नाहीत तर पोलीस स्वतः येऊन तुमचं सामान रस्त्यावर फेकतील. ज्या ऑफिसमध्ये नेहा स्वतःला मॅनेजर समजून रुबाबात राहायची, त्याच ऑफिसच्या स्टाफसमोर आज तिची अब्रू वेशीवर टांगली गेली होती. तिचा प्रॉपर्टीचा माज एका झटक्यात मातीत मिळाला होता. नेहा वेड्यासारखी रडत माधवरावांच्या पायावर कोसळली. बाबा, मला माफ करा बाबा. माझ्याकडून भयंकर चूक झाली. मी प्रॉपर्टीच्या आहारी गेले होते. मला घराबाहेर काढू नका. पण माधवरावांनी आपले पाय मागे घेतले. ते डोळे पुसत म्हणाले, तू काल माझी सून राहिली नाहीस नेहा. काल तू एक फक्त स्वार्थी मालकीण होतीस. पोराच्या दुःखात जेव्हा मला तुझ्या आधाराची गरज होती तेव्हा तू मला लाथ मारलीस. आता या अश्रूंची काहीच किंमत नाही. घर खाली कर, कारण आता हा बाप कुणासमोरही झुकणार नाही. असं म्हणत माधवराव ताठ मानेने त्या ऑफिसमधून बाहेर पडले. नेहाकडे आता ना नवरा होता, ना राहायला हक्काचं घर होतं. पैशाच्या अहंकाराने तिचं पूर्ण आयुष्य एका दिवसात उद्ध्वस्त केलं होतं. स्वतः काहीच न कमवता म्हाताऱ्या सासू सासऱ्यांच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून त्यांना ओझं समजणाऱ्या आजच्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली? रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.